मित्रांनो, आज शेठजी अवेलेबल नव्हते इथं गोट्यावर, पण त्यांनी व्हिडिओ कॉल केला कारण शेठजींचं मन मोठं आहे. ते कोणालाही दुखवत नाहीत. आज तुम्ही बघताय त्यांची समाजसेवा असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतील. शेठ, पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचं की जी इच्छा होती तुमच्या ग्रुपमधल्या मुलांची इच्छा होती किंवा तुमची इच्छा होती बेडगाव, तुम्ही म्हणलेला की जरा एक नंबरची इच्छा आहे आणि हिंद केसरीचा मान काय ते आपल्याला बघायचे, आणि ती मल्हारनं तुमच्या पूर्ण करून दिली. हो, प्रथम तुमचे पण मनापासून धन्यवाद भाऊ. कारण काय माहित आहे का, ह्या हिंद केसरीसाठी भरपूर ह्या बैलगाडी क्षेत्रात लोक आहेत ना, भरपूर कष्ट करते ती. आणि मला कुठंतरी असं वाटतं की तुम्ही जी चांगले कार्य करताय त्या लोकांच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडतंय. प्रथम तर पहिला भोले बाबाचा आशीर्वाद. हा. आता 5 वर्ष झाले. आज 5 वर्षापासून आमची खूप खूप संघर्ष केला आणि ते आज पुढे संघर्ष यशाचं आज फळ भेटलं आम्हाला. शेठ, काय वाटलं हो ज्यावेळेस एक नंबरचा मानकरी ठरला? आता गुलाल मोठं मोठं तुम्ही भरपूर केलं हिंद केसरीच, बरोबर, पण हे आमचा 5 वर्षापासूनचा संघर्ष होता, त्याचं काल पुढे आम्हाला ते फळ भेटलं. कारण काय होतं माहित आहे का, आपण ज्यावेळेस या कलियुगाच्या काळात धावत्या युगात आपण असल्या गोष्टीतनी कधीतरी वेळ देत असतो किंवा आपण त्या नंदीला प्रेम करत असतो, आणि ती नंदी ही आपल्याला असं दिवस दाखवतो की सगळ्या गोष्टी दुःखाच्या सुखाच्या सगळ्या विसरायला लावतो त्या क्षणासाठी. मला असा नंदी आहे का पूर्ण अखंड महाराष्ट्रात त्यांनी संतोष तोडकर नाव हे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी करून केले. आता त्यांनी सांगितलं मला की त्याची सेवा पण तुमच्या ग्रुप मधली मुलं एवढी करतात ना की खरंच एखाद्या लहान बाळाची असेल आई सेवा करत असेल तशी सेवा. कारण मी गोट्यावर आलो का नाही, 100% काय ना काय ते करत असतात त्याच्यासोबत. सेवा करणारे आमचे आहेत, बबलू भाऊ आहेत, निकेत बिडकर आहेत, संभाजी आहे, शिकून वैरा आहे, सगळी सेवा करतात ते. आता प्रेक्षक पण व्हिडिओ कॉलिंग ऐकते, प्रेक्षकांना काय सांगचाल? कारण कमी वेळेत तुमच्यावर प्रेम जास्त करायला लागले. महादेवाच्या आशीर्वादामुळे हे सर्व सिद्ध झालंय. मित्रांनो, आपण शेठजी माझ्यातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो किंवा अभिनंदन करतो की जी राहिलेला अजून आहेत हिंद केसरीचं ती त्यांना पटकावलं पाहिजेत, कारण तुमचं कार्य मोठं आहे. मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला बाईटच्या मार्फत तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत महाराष्ट्रात पोहोचवलं, तुमचे पण मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो बघा, मी मगाशीच बोललो की मोठ्या मनाचा मालक जर असेल तर 100% तुमच्या दावणीला चांगला नंदी घडणार आहे, जसं संतोष शेठ तोडकर आहे ते. मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय ज्या नंदीनं अखंड भारतभर महाराष्ट्रभर नाव केलं आपल्या मालकाचं, आणि कमी कालावधीत नाव केलेलं आहे. आणि सगळ्यांना माहित आहे की मल्हार काय आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस एखादा बैल जुना असतो आणि एखादा नवीन चेहरा उमटत असतो त्यावेळेस जशी म्हणावी चर्चा होत नाही, पण ह्याची गोष्ट जरा वेगळीच आहे. कमी वेळ, कमी मैदान आणि जास्त चर्चा. आणि मालकांचं तर नाव सगळ्यांना माहीतच आहे, समाजसेवक संतोष शेठ तोडकर, ठाणे विटावा. जसं मालक आहेत तसाच त्यांचा नंदी पण आहे. आता ह्यांचा परिचय बी सांगायची गरज नाही, कारण परिचय सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा होते, सगळीकडे व्हायरल आहेत. आणि आता सध्या मोठी कामगिरी कालच्या मैदानात केली, ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवला. आणि आता किती चौसा आहे का दुसरा आहे? आता त्याने चौसा म्हणजे तिसरा दात पाडलेला आहे सध्याच्या घडीला. म्हणजे चौसा झाला धरून चालायचं. मग 400 पानात ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवला. हो. किती दिवस झालं डोक्यात होतं की हे ओरिजिनल हिंद, आता त्याचा नंबर बरंच झाले ती. आणि कमी कालावधीत त्याने केले टॉपच्या मैदान, वरच्या 2-3 नंबरातच तो कायम असतो. म्हणजे 1 नंबरचा मान असतो ना, तो मालकाला वेगळाच त्याचा आनंद असतो किंवा मालकाच्या मनात त्या 1 नंबरचं वेगळं स्थान असतं. हिंद केसरी प्रत्येक मैदानात राहिला पण 2 नंबर होत होता. आपल्याला 1 नंबर ओरिजिनल हिंद केसरीचा मान पाहिजे होता.
मग त्यासाठी आपले भरपूर प्रयत्न होते आणि एक नंबर करायचा. आणि माझी तर लई इच्छा होती एकदा तरी, म्हणजे आता मल्हारने आपलं सगळं साध्य करून दिलं तर आपल्याला जेवढं पाहिजे म्हणजे जे पाहिजे ते साध्य केलं. म्हणजे मुंबईत पण जे कोणाला झालं नाही ते त्यांनी करून दाखविलं. पुन्हा त्यानंतर घाटाव पण कडीनी पळून एक नंबर केलता. म्हणजे जे कोणाला जमलं नाही ते पण त्यांनी साध्य केलं. फक्त एकदा हिंद केसरी जेवढं एकच मैदान होतं की कुठंतरी आपल्याला एक नंबर हिंद केसरीचा ओरिजिनल करायचा, तो पण त्यांनी काल पूर्ण करून दाखवला आणि ते पण अंतराने केलं, त्याच्यामुळे वेगळाच आनंद. हो म्हणजे कुठंतरी शेडजीने एवढी मोठी रक्कम त्याला मोजलेली, त्याचं त्यानं पण मान ठेवला की आपल्या मालकानं आपल्यासाठी आज पैसा म्हणजे या कलियुगाच्या काळात सर्वस्व आहे. पण पैशाचा मोल नाही केला, त्याची किंमत पण नाही केली की बाबा एवढं रुपये तेवढं काय. पण त्याने त्याच्यापेक्षा मला वाटतं जास्त, त्याच्या पैशापेक्षा त्याची कामगिरी सगळ्यात मोठी. आज पैसे सगळ्याकडे आहेत, तुम्ही बघत असताना पैसे सगळ्याकडे आहे, पण ज्याचा बैल पळतोय आज त्यालाच किंमत आहे. आज बैल पळतोय म्हणून तुम्ही इथपर्यंत जातात. बरोबर. आज जर बैल नाही पाहिला तर कोण पैसे जाऊ शकत नाही. आज शेतकडे एवढे पैसे आहेत, सगळं आहे, सगळं त्यांच्याकडे म्हणजे असलं. पण काल शेटची पण त्यांच्या इकडे पण एवढी हवा झाली ना, मग सगळे लोक टेटर स्टोरी सगळे शेट जेव्हा नगरसेवक झाले नाही तेव्हा एवढं काय नसतं. त्याच्यापेक्षा काल त्यांच्या तिकडे वेगळाच जल्लोष झाला. हो म्हणजे मल्हारने एक वेगळीच क्रेज करून ठेवली. आता ज्यावेळेस गट आणि सेमी पास झालेला, आता तुम्ही सगळ्यात जवळ असता मल्हारच्या, काय फायनलला काय डोक्यात होती? फायनलला 100% गॅरंटी होती बैल एक नंबर करणार. का तर बैल काय झालं, आपल्या बैल माळशिरसच्या म्हणजे भुंगाची न्याची गाडी पळली त्या टायमाला आपला बैल आजारी होता त्या दिवशी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बैल थोडा आजारात पायात कासरा गुतून इथंच पडल्या बैलाला भरपूर मार लागला. 10-15 दिवस आपण बैल जागेवर ठेवला, म्हणजे कालचंच मैदान त्याचं. मग जागेवर असल्यामुळे काल बाहेर सगळ्यांना वाटलं बैल एवढा दिवस झाला बाहेर निघाना, असं नाही. पण बैल आम्हाला माहित होतं आजच्या पेक्षा दुसऱ्या दिवशी जास्तच पळतो, पहिल्यापेक्षा दुसऱ्या दिवशी. आज तुम्ही आता आल्या बघितलं बैल कसा मस्ती करतोय. म्हणजे आज जर पहिला आज डबल, म्हणजे आजच्या घडीला पहिला आज कालच्या पेक्षा पण आज डबल जास्त पळणार होती. म्हणजे त्याला शंकरपाड्यातली ती सवय झालेली की आजच्या पेक्षा दुसऱ्या दिवशी जास्तच पळायचं. आणि ते लोक लेगुलर त्याला पळत होते, म्हणजे एक दिवस पण खाडं नव्हतं त्याला पळवायला. त्याच्यामुळे फक्त आपल्याला लई दिवस वस्तू टिकून पळायची म्हणून आपण नक्कीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला गॅपने पळतो. आणि एक मित्रांनो त्याचा नक्कीचा मायनस पॉईंट आहे, पण तोच प्लस पॉईंट म्हणायला लागेल. ज्यावेळेस तो मैदानात धावत असतो का नाही, त्याच्या पायात निकॅप असते ती. एखादा घोडा कसा रेस मध्ये धावतो आणि घोडा सेम जसा दिसतो, हुबेहूब त्याला मल्हारला बघितलं की घोड्यागत दिसतो तो पळताना. मग घोड्याच्या पायात निकॅप कसं असतं सेम, मला आता मी व्हिडिओ बघितले त्याचं सेम असं वाटतं की घोडा एखादा पळतोय. नाही त्याचं स्पीडच वेगळं आहे. स्वतः शंभू रायडरने भवानी चिन्याची गाडी हाणली होती पब्लिकने, त्या टायमाला शंभू ड्रायव्हर पण एक जुना ड्रायव्हर आहे. ते म्हणलं आजपर्यंत भरपूर गाड्या आणल्या, पण त्यांनी म्हणजे एकदम कडीने पण एक नंबर करणं सोपं नाही. छकड्या उभा राहून ड्रायव्हर कडीने उभा राहून आलता. मोठं ते मैदान आमच्या काय आठवणीत राहील सोनेऱ्याचं. म्हणजे आमच्या बैलासाठी माझ्यासाठी विरशेचं मैदान होतं ते. त्या मैदानामध्ये त्यांनी मला उतरल्या छकड्यावर सांगितलं, म्हणजे शंभू ड्रायव्हरची माझी त्याच्या आधी काय ओळख नव्हती. त्यांनी उतरल्यावर मला सांगितलं, म्हणले आजपर्यंत लय बैल पळवले, पण ह्याचे जे पाय आहे ना अजिबात मला पळताना दिसत नव्हते. मी वरून छकडा चालवताना पण म्हणजे ह्याचं स्पीडच लय वेगळं आहे. म्हणजे बैल असा खाली पाय कधी टाकतोय पण कोणाला कळून देत नाही. आणि बैलाला त्यासाठी बैल म्हणजे दिसतोय सगळ्यांना, बैल पळतो, टॉपलाच पळतोय बैल, आदतपणापासूनच टॉपला पळतोय. आता कितीतरी हिंद केसरीत किती गुलाल झाले आतापर्यंत, पण एक नंबरचा गुलाल फक्त राहिला आणि ती इच्छा पूर्ण केली बैलाने. आता सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. त्याच्यामुळे बैल आता काय जेव्हा वाटण तेव्हा पळवायचा. आपण बाकीच्या सारखं लगेच 4-5 दिवसांनी त्यामुळे त्याला पळवित नाही. त्याच्या मनाला जेव्हा वाटण आता कधीतरी पळवायचं तेव्हा पळवायचा. लई त्याला गडबडच नाही. आता बघत असताना बैल 10 दिवसातून 20 दिवसातून एकदाच पळतोय. बैल आपल्याला लई दिवस टिकून पळायचा आहे आणि त्याने एवढं नाव केलं, त्यापेक्षा काहीच मोठं नाही. जे कुणाला जमलं नाही आजपर्यंत ते मल्हारने केलंय. अख्ख्या बैलगाडी सत्रात बघताना कितीतरी बैल झालेत, काय काय झाले, पण ह्याच्यासारखी कामगिरी नाही. आणि आज 4 एखादी पाहणारा बैल एकमेव सध्या महाराष्ट्रात कुठला पण म्हणजे ह्याच्यासारखा बैल ह्यो म्हणजे मल्हारच सध्याच्या घडीला. ते कारण मित्रांनो ज्यावेळेस एखादा नंदी 4 एखादी पळत असतो त्यावेळेस खरंच त्याला मार्केट असतं. आणि आज 4 एखादी पाळणारी बैल भरपूर कमी येते. आणि हा उगवता तारा म्हणलेला मागच्या वेळेस मी, पण आता ऑलरेडी तो स्टार झालेला आहे आणि त्याने दाखवून दिले की महाराष्ट्रभर जास्त काय टिकून पळेल त्याकडे बघितले की वाटते की जास्त काय टिकणार आहे. बैल हेवलंय दिवस टिकून पाहणार.
बैल त्यासाठी आम्ही नॅचरल सांभाळतो. आता तुम्ही आल्या गोठ्यात बघितलं वाळी वैरण त्यासारखा पुढे चारा असतो काय मी एक मुलगा बसूनच असतो त्यासमोर. त्याच्यापाशी कंटिन्यू 1 ते 2 माणसं असतात कंटिन्यू बैल बघता. हे डायरेक्ट माती होत असतो. तर काल पळून आलाय मॅट बीट तसलं काहीच नाही. रात्रभर बघू शकता इकडे भिजलेल्या कडीनी पण बैल माती होच. नवीन बाहेरून माती आणून टाकायची पण माती होईन तेवढा नॅचरल सांभाळायचा. खायला पण बघता ते तिथं गाजर बीट शिल्लक राहिलेले त्याचे पूर्ण नॅचरल खाणं पण. आणि आपल्याला बैल टिकून पाहायचं असल्यामुळे त्याला नॅचरल सांभाळतो आपण. त्याला म्हणजे असं रोज पळून काय आपल्याला एका वर्षात येऊ जायचं नाही. त्याला आपल्याला काय मथुरगत बाकासुरगत म्हणजे बैलगाडा क्षेत्राचा देव बाकासुर त्यात आपल्याला लय दिवस बैल टिकून पळायचं. शेटची आमची इच्छा आहे तशी त्याच्यामुळे त्याला आपण दम्मानीच पळणं. हो. आणि मेन जे तुम्ही सांगितलं ना की माती हो जुन्या काळातली लोक आहेत का नाही हो मॅट नव्हतंच त्यावेळेस हो का कमी होती मॅट होती पण मातीत मला काय मागच्या वेळेला आलो त्यावेळेस पण मातीत दिसला ना. बैल मातीतच असतो कायम मॅट टाकीतच नाही. फक्त बहुतेक जर कधी वाटलं खाली आता सध्या पावसाचे दिवस आहेत त्याच्यासाठी ते धुवून ठेवलेत मॅट पण टाकीत नाहीत आपण युजच करीत नाही. जर कधी वाटलं तर त्याला मॅटची सवयच लावायची नाही आपल्याला. आणि बैलाला हिरवा चारा काय हे पण माहित नाही. तुम्ही बघता सगळी वाईज वैरण गोट्यात कोणत्याच बैला पुढे तुम्हाला दिसणार नाही हिरवी वैरण. बैल काय म्हणजे असं नॅचरल सांभाळायचा. बैल लय दिवस टिकून पाहणार. बैल पुरा ताकदीच्या जेव्हा पळतो त्या ताकद तुम्ही बघता कशी ईर्ष्या देतात. आज पण माती बिती उकरली त्याची मातीच उकरलेली पूर्ण ओळख नाही. मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे त्या मल्हारचं आणि त्यांच्या मालकांचं पण. ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीत तुम्ही जावा कुठला व्यवसाय करा किंवा काहीही करा मोठ्या मनाने करत असतो त्यावेळेस 100% आपल्याला याची भेटतं. आणि संतोष शेठ आहेत त्यांचं मन मोठं आहे. कुठेतरी एवढा स्पीडचा बैल पण आज मैदानात पण जास्त नसतात आणि समाजसेवा करते ती. आणि खरंच हे आपल्याला एक शिकाय भेटतं यातून की जर माणसानं मनापासून जर छोट्या मोठ्या कुणाच्याही जर मदती केल्या किंवा एखाद्याच्या अडचणी दूर केल्या मनापासून तर 100% आपल्या दावणीला असला नंदी लाभतोय आणि आपल्या जीवनात कुठल्या गोष्टीची कमी होत नाही. ही काय होते माहित आहे का जी शेडजी चांगलं काम करतात का नाही त्या गोष्टीचं फळ मल्हार देतो. आज सगळे लोक म्हणतात बैल रिवर्स होतो हे होतो ते होतो. ज्या माणसाचं मन साप आहे त्याच्या दावणीला बैल कायम पाहणार. तुमची सांभाळणी तशी पाहिजे त्या लेवलची. आज आमचा साई पळतोय सुंदर पळतोय मोठी खरेदी केल्यावर सगळ्यांना वाटतं बैल रिवर्स होतो. आज मल्हार ह्यो बैल म्हणजे आपण मोठे पण नाही सांगत पण ह्यो बैल कायम टॉपलाच पळाला आणि टॉपलाच पळतोय. आणि ह्याच्या आधी पण आदत वयात पण टॉपलाच पळाला. तुम्ही बैल चांगला सांभाळतो 100% पाहणार. मध्यंती गाडी जेव्हा आम्हाला सिस्टम माहित नव्हतं त्या टायमाला आमच्याकडून बैल कमी जास्त पळत होता. पण आता त्याचं सगळं सिस्टम आम्हाला माहित झालंय. त्याला काय सांभाळणी लागते त्याला काय लागतं कधी टायमाला ते माहित झालं बैल आपला टॉपलाच पाहणार ना. त्यासाठी तुम्ही सांभाळणी लक्ष द्यावा. असं काय नसतं बैल रिवर्स होतो हे होतं. तुम्ही लक्ष जितकं बारकाईने देणार तेवढा बैल पाहणार. आता तुम्ही बघत असताना बेंदूरचा सण झाला बैलाच्या अंगावर सगळे बैल कोणत्या ऑइल पेंटने ह्याने सजवले असते. ह्याच्या अंगावर तुम्ही कुठं पण मला ऑइल पेंट किंवा कुठला पण कलर दाखवा अजिबात कलर नव्हता. बैल आपल्या हाय त्याच कलरनी रंगीलेला होता फक्त गुलाला. आपण त्याला काहीच नाही. आता बैल धुतलेला नाही अजून पण लगेच गुलाल बेला अंगावरला साप काना बिना बघू शकता. बैलाच्या काना बिना पण किती चकात ठेवले जाते. बैलाला तसं आपण काय गुलाल बेला आता नाका बिका एवढा काल गुलाल गेला होता दिसतंय का एकदम चकाचक. म्हणजे बैल असं काहीतरी करून नाही चालत. बैल तुम्ही ओरिजिनल सांभाळा बैलच पाहणार. ह्यो पूर्ण ओरिजिनल बैल सांभाळत होता. तुम्ही तर बघताय ते काय सारखं सांगायची गरज नाही आपल्याला. शेठची पण मुलाखत 100% बघतील संतोष शेठ. त्यांना मी खरंच ह्या मुलाखत आता ते इथं नाहीत पण त्यांना सांगतो मुलाखतीच्या माध्यमातून की जी तुम्ही कार्य करताय गोरगरिबाच्यासाठी मदत करताय किंवा चांगली कार्य करताय जीवाची तळमळ तुमच्या दिसते. ह्या तुमच्या कामामुळे आज तुमचं ही महाराष्ट्रभर नाव होतं या बैलगाडी क्षेत्रात. कारण बैलगाडी क्षेत्रात भरपूर लोक उतरतात. काहींचं नाव होतं काहींचं होत नाही. पण ही कामगिरी चांगली कामगिरी म्हणायला लागेल आणि लोकांचा गोरगरिबांचा आशीर्वाद भेटला असं म्हणायला लागेल. कारण काय होतं या क्षेत्रात नुसता बैल पळून चालत ना आशीर्वाद पण पाहिजे. आणि दादावर सगळ्यात म्हणजे दादांनी गोरगरिबाचा लय आशीर्वाद कमविलेला आहे. त्याच्यामुळे त्या माणसाच्या दावणीला एवढी नंदी पळतात. म्हणजे आजपर्यंत एवढे लोक म्हणतात बैल घेतला एवढी किंमत टाकली. आज ज्यांनी किंमत दिली आता माझ्यासारख्याला वाटायची एवढी किंमत टाकली. आता शेवटी एवढी मोठी रक्कम होती पण त्या माणसाचे स्टार चांगलीत. त्याच्यामुळे त्या दावणीला नंदी दादाच्या दावणीला कायम पळतात आणि पळत राहणार. हो. आणि ते काय नाव असं 1-2 दिवसात संपणाऱ्यातलं नवं. कितीतरी दिवस जाते पण ते नाव आम्ही संपवून देणार नाही. कायम ते नाव टॉपलाच ठेवणार आणि टॉपलाच राहणार. असे कितीतरी नंदी आम्ही अजून खरेदी करणार आणि कायम टॉपलाच पळविणार. आता ज्यावेळेस हिंद केसरीचा 1 नंबरचा मान मिळवला नव्हता आणि 1 नंबरचा मान मिळाला
हो. काय बदल वाटला ह्या कालच्या आणि आजच्या दिवसात? म्हणजे मल्हारची तर क्रेज होतीच, पण जी त्याची कालची क्रेज होती ती सगळ्यात वेगळी होती. कालची जी त्याची फायनलला जे त्याने स्पीड लावलं ना, त्याने म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे डोळेच बिंगले. कारण बैलच पळतोय तो, त्याच्यामुळे काय विषय नाही. बैल 10-15 दिवस गॅपवर होता आणि त्या रानाला थोडा खडा होता आपल्या बैलाच्या पायाची, बघू शकता नक्की जरा वर आलेली, म्हणून थोडं काल थोडे तिथं पाऊस झाला फायनलच्या फेऱ्याला, त्याच्यामुळे थोडं चिखल झालेला होता. त्याच्यामुळे बैलाचं स्पीडच वेगळं लागलं. बैलाला खड्याची सवय नाही, त्याच्या ते पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे. मातीचं रान असलं बैल काहीतरी घडवितोच काय पण. ज्यावेळेस 1 नंबर झाला त्यावेळेस शेटजींचा कॉल आला का? हो, शेठजीचा कॉल आला तर दादा खुशच होते. दादांचं काय, दादाला आनंद भरपूर झाला. दादाला माहिती होतं दादाचा मल्हारवर लय मोठा विश्वास आहे, जीव पण लय दादाचा. का तर तो दादा म्हणते आज कितीतरी पैसे असून काय फायदा नाही. काल दादा म्हणजे दादाने आज सकाळीच मला ही गोष्ट सांगितली. दादा काल मंत्रालयात गेलते, त्यांची मिटिंग होती. तिथं गेल्यावर स्वतः म्हणजे आपले खासदार मुंबईचे श्रीकांत शिंदे साहेब पण स्वतः दादाला बोलले की मल्हार आहे, कुठून खरेदी केला काय, म्हणजे या दोघांची पण चर्चा झाली. म्हणजे आज जर एवढ्या हाय लेवलला जर मल्हारचा विषय होत असेल तर कुठंतरी मल्हारने लय मोठं नाव केलं म्हणायचं आपलं. बरोबर. हो. आणि पायरे तर मला वाटत नाही त्याला कधी पायऱ्याची अडचण येत असेल. नाही, पायऱ्याची अडचण आम्ही म्हणजे आता काय लोक आता आमच्या सुंदरला पायऱ्याला नाकारतात, पण आम्ही पायऱ्याला लय मागत नाही. दादा म्हणतात लय कोणाच्या पुढे करायचं नाही. म्हणजे मी जरी कोणाला कॉल केला ना, मला म्हणतात लय कोणाच्या मागे पळायचं नाही. ज्या दिवशी वाटण त्या दिवशी घरचे बैल पळायचे. आणि आमच्या घरच्या गाडीचा इतिहास आहे, जेव्हा जातीत आली तेव्हा तो 1 नंबर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही लय मानाव घेत नाही. ज्या दिवशी काय नसेल त्या दिवशी घरचेच बैल पळवायचे. आपल्याकडे बैल पळतात सगळे, त्याच्यामुळे काय अडचण नाही आपल्या बैलांची. नाही झाला पायरा तरी घरचे पळवून आपण काहीतरी साध्य करू 100%. आता कालच बैल पळालाय, हा, पण अजून पण तीच पावर आणि तेच रुबाब आहे. कालच्या पेक्षा बैल जर आज पळला असतं तर जास्तच पाहणार गोड, एक माझा अंदाज. काल म्हणजे बैलाला जितका दाट पळेल तितका जास्त पळतो, फक्त आपण पायाच्या प्रॉब्लेम नको म्हणतो. आणि आपल्याला वस्तू लय दिवस टिकून पळायची म्हणून वाटतं ते काय बैलांना पण जीव आहे, एनर्जी आहे त्याच्या अंगात तेवढी, पण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शेटचं म्हणणं आहे लय त्रास नको त्याला, कधीतरी पळवायचं, लय नको. हा, कधी आपल्याला वाटलं ना, आता मोठं मैदान असलं तुम्ही बघता बैल किती दिवस झालं पण टॉपनेच पळतो, आपण दमादमानेच पाहणार, पण टॉपलाच पाहणार बैल. आता जिथपासून तुम्ही मल्हारच्या जीवनात आला किंवा तुमच्या जीवनात मल्हार आला, सुंदर आला किंवा साई असेल, काय फरक जाणवला? नाही, बैलांनी आपलं भरपूर नाव केलंय. आज तुम्ही बघता कोण किती मोठे नोकरीला असलं, कोणाकडे किती पैसा असला, कोण कोणाला ओळखीत नाही. आज अखंडभर महाराष्ट्रात मी कुठं जरी गेलो, साधं मी एखाद्या हॉटेलला जरी उतरलो तर लोक मला ओळखीत ते तुम्हीच ना, ते मल्हार 11 सोबत असतात, सुंदर 11 सोबत असतात. म्हणजे ही एक बैलांनी क्रेज दिली. मी एक दिवस इकडं साताऱ्याच्या पुढे गेलो, वाटाने चाललेलो गावाकडून येताना, तिथं एक जणाने मला बघितलं आणि ते म्हणला तुम्हीच ना ते मल्हार सुंदर सोबत असतात ते. त्या माणसाने मला गाडीने पार कराडपर्यंत फ्री सोडलं. म्हणजे या बैलामुळे एवढी मोठी ओळख झालेली आपली. म्हणजे बैलात एक क्रेज आहे, बैल म्हणजे बैलाला मोठा आशीर्वाद आहे, त्यामुळे बैल पळतो टॉप. मित्रांनो, खरं आहे काय, जे लोक म्हणतात का नाही, नंदी ज्यावेळेस दावणीला येतो किंवा एखादी गोमाता असेल आपल्या दावणीला, त्यावेळेस 100% आपल्या जीवनात बदल होत जातो. आज या गोष्टी काय होते, कोणच ही करू शकत ना. आज तुम्ही दुकानात जावं, एखादे बडीशेपची पुडी जरी आणाय कोण गेला तरी 1 रुपया घेतात, पण आज त्या मालकानं किंवा त्या गाडी मालकानं तुम्हाला सोडलं 1 रुपया न घेता, म्हणजे काहीतरी त्याचा आशीर्वाद लागला किंवा मोठेपणा म्हणायला लागला. बैलाचा मोठा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे बैल पळतो ना. ह्याच्यानंतर पण आम्ही एकदा मुंबईतून येत होतो, स्वतः बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड, ती आणि मी घोटच्या सारजेच्या गोट्या पाहायला मारला होता मुंबईत गेल्यावर. तिथून आम्ही दोघं येताना एका बस थांबलो, ट्रॅव्हल्सने आम्हाला इकडे यायचं होतं गावाकडे. ट्रॅव्हल्सला थांबल्यावर आम्ही एका बाजूला उभा राहिलो. त्यानंतर तिथं पण चाचाला म्हणले ते तुम्हीच ना काल ते शर्यतीला मल्हार आणि घोटच्या सारजेच्या गाडीवर बसलेली, ते चाचा म्हणले हो. त्यांनी पण आम्हाला तसं ड्रॉप केलं. म्हणजे एवढी बैलामुळे क्रेज झालेली, कारण हे मल्हारने नाव लय केलं आपलं, म्हणजे भरपूर नाव. सुंदरनी पण, सुंदर तर अख्ख्या जगच ओळखते, सुंदर कोण आहे काय त्याच्याविषयी बोलणं तेवढं कमीच. म्हणजे माणूस जी गोष्ट करू शकत नाही ती मुखा प्राणी करून दाखव. हो, बैलांमुळे सगळे साध्य झाले. म्हणजे जे वाटतंय तेवढे सगळे स्वप्न पूर्ण केले यांनी, आणि त्यांची सेवा पण तेवढी करतोय, त्याच्यामुळे ते फळ देतात. लय सेवा आहे बैलाची आपल्यासारखे. म्हणजे आता सगळेच लोक सगळ्यांच्या बैलाला स्वतःपेक्षा जास्त जीव लावतात, सगळ्याच नंदीला लावतात. लावलाच पाहिजे, ते त्याचं फळ देतात एक ना एक दिवस ते. हो. आता प्रेक्षकांना काय सांगचाल? काय नाही, बैला मेहनत घ्या, चांगली सांभाळणी ठेवा. बैल पळतो, शिव मल्हार एवढा पळतोय. आता कोणाला काय वाटतंय पण त्या मल्हारला मलाच माहिती तो मल्हार काय आणि तो काय करू शकतो.
त्याच्यासारखा एखादा हिरवा सगळ्याच्या गावणीला घडावा आणि गोरगरिबाची बैल कायम गुलालात राहावत अशी माझी आणि दादाची कायम इच्छा आहे. राहिलेच पाहिजेत का तर एवढे लोक कष्ट घेतात बैलांमागे, सगळ्यांचे बैल गुलालात राहिले पाहिजेत. माझी बैला मागे मोठं मैदान असलं म्हणजे कंटिन्युअस भरपूर मेहनत असते. मोठं मैदान असलं तर मी तर झोपायला पण कमी झोपतो, पण बैलावर जास्त लक्ष असतं. काहीतरी घडायचे दादाच नावासाठी एवढं डोक्यात असतं. काय पण करून दिवस शिकायचे तिकडे करून काहीतरी घडायचं. एखादी गोष्टी मिळवायची असेल ती अशी सहजासहजी भेटत नाही भेटत. मल्हार मागे एवढी मेहनत घेतली, आम्ही 3 लोक आहेत. ह्या बैला मागे एवढी मेहनत घेतो तर त्या कोणा अंत नाही राहू शकत. मेहनत घेतो त्याचं ते फळ पण तेवढं दिलंय. आज अख्ख्या महाराष्ट्रात येड लावून सोडलंय मल्हार. बरोबर. त्याच्यासाठी मेहनत घ्या. मेहनतीशिवाय काय नाही. जर सकाळी वैरण टाकली आणि संध्याकाळी आलं तर आशाने बैल कधीच पाहणार नाही. बैलाला कंटिन्यू चारा पाहिजे. आता लोक म्हणतात सकाळी वैरण बंद केली पाहिजे, ह्याच्या पुढे कंटिन्यू चारा असतो. ह्याच्या पोटाला पाहिजे तेवढं तर खाऊ घाला ना त्याला. बरोबर. हो. आता काय आपल्यात काय नियम आहे, 12 वाजले वैरण बंद, 4लाच टाकायची. पण त्या शरीराला तुम्हाला भूक लागली, तुम्ही अर्धावट जेवण करून तुमचं कसं शरीर बनणार आहे? तुम्हाला 1 नंबरचा पैलवान तयार व्हायचं म्हणलं, तुम्हाला पोटाला पाहिजे तेवढं तर भेटलं पाहिजे. बरोबर. ह्या बैला पुढे तुम्ही बघितलं बैल बसलेला होता, चारा कंटिन्यू. तेव्हा तिथं बघू शकता चारा कंटिन्यू. म्हणजे ह्याने खाल्लं नाही तरी लगेच उचलून डबल चेंज करायचा, पण सारखा चारा टाकायचा त्याच्या पुढे. त्याचं ते वैशिष्ट्यच आहे. त्याच्यामुळे त्यात पावर पण तेवढी. काल 2 दिवस बैल एवढा प्रवास करून आला, खपायला दिसतो तरी लोक म्हणतात बैल पळून आला 2 दिवस पाक्यावर राहत नाही, हे नाही. बैल पूर्ण एकदम व्यवस्थितच मस्तीवच असतो बैल कायम. बघा मित्रांनो, या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या ह्या सगळ्यांनी केल्या पाहिजेत आत्ताच्या पिढीने. कारण काहीतरी वेगळं केलं ना तर 100% मोठं यश भेटतं आणि वेगळा रिझल्ट आपल्याला बघा भेटतो. मित्रांनो, मल्हार सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाला, पण आधीचं मालक कोण आणि नक्की खरेदी कशी झाली ती पण विचारूया, कारण या गोष्टी पण कळायला पाहिजेत प्रेक्षकांना. नजर कधी ह्याच्यावर पडली हो? शिव बैल तिकडे शंकरपाडा टॉपला पळत होता, तेव्हा आपल्या ह्याच्यावर नजर येली. म्हणजे भाईयात वसमतचे आणि कदम साहेब हे त्यांच्याकडे बैल पळत होता. ते भाईयाचे ना आपले माहिती चांगले संबंध आहेत. वसमतचा बैल म्हणजे मला त्या भाईयांचा बैल होता, तर तिथं पळताना बऱ्याच वेळाचे व्हिडिओ ते बघितलेले होते. मग आपले दैवत शेठ गोवेकर, त्यांना अख्ख्या महाराष्ट्र ओळखीतोय मास्टर माइंड म्हणून. ते दैवत शेठ, मी आणि आमचे देवीदास महाराज, आमच्या तिघाच्या डोक्याला बैल लागला. म्हणजे बैल टॉपला पोहोच होता, आमच्या तिघाच्या मनात बसले बैल घ्यायचाच. मग यात सगळ्यात मोठं सहकार्य केलं दैवत शेठ गोवेकरांनी, शाकीर भाई असतील, 4-5 लोकांनी भरपूर सहकार्य केलं. आणि तेव्हा या बैलाची नंतर आपण खरेदी केली. हो, तिथून हे बैल खरेदी झाला. म्हणजे ज्या लोकांनी ह्याला दाखवलं असेल किंवा मदत केली असेल चॉईस करण्यात, त्यांचंही आभार मानले पाहिजे. हो, दैवत शेठ गोवेकर असतील, देवीदास महाराज आमचे, त्यानंतर शाकीर भाई, सगळ्या लोकांचं मनापासून आभार. त्यांच्यामुळेच आज दादाला वस्तू लाभली आणि पळती. म्हणजे यांनी वस्तू 1 नंबर क्वालिटी सापडून दिली आपल्याला. हो, त्याच्यासाठी ही वस्तू पळती चांगली. आणि दैवत शेठची नजर कशी अख्ख्या जगालाच माहिती. बरोबर. हो, धन्यवाद. हो, धन्यवाद.